आहे, तुम्ही पाहू शकता। व्हेज खाणाऱ्यांना व्हेज आणि मांसाहारी खाणाऱ्यांना मांसाहारी। गेट टुगेदर, सेकंड गेट टुगेदर झालेलं आहे आणि आमचे सर्व बॅचलर जे 10वी मध्ये होते ते सगळे इथे जमा झालेले आपल्याला। त्यांचा आभार मानतो आणि आमच्यासाठी सर्वात सुखी क्षण कुठला असेल तर हे एकत्र सर्व मित्र एकत्र भेटले। तर मित्रांनो तो स्वतः होता मी, म्हणजे गेट टुगेदर करताना मित्र माझा मोबाईल कुठे हरवला त्याला माहित नाही, म्हणून आम्ही स्वतः करतोय। गोपाळ जावया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। नमस्कार मित्रांनो, मी परशु सुके पीपर परशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता मी ट्रेनमध्ये आहे आणि मला खूपच वेळ झालेला आहे, कारण मी ऑफिसमधून लेट निघालो, त्याच्यामुळे मला गाडीसुद्धा आता लेट मिळणार आहे। त्यामुळे मला गाडी पकडायची असेल गावी जाणारी तर मला सानपाडा करून जावं लागेल। तर मी कांजूर ते कुर्ला आणि कुर्ला ते सानपाडा अशी गाडी पकडलेली आहे। कुर्ल्याला उतरून मी आता बघताय तुम्ही सानपाडा गाडीमध्ये आहे। हे बघा, हा जो नजारा तुम्हाला समोर दिसतोय म्हणजे हे सुंदर चित्र दिसतंय ते आहे वाशीमधलं हा एक्सप्रेसवे हायवे आहे आणि एक्सप्रेसवे हायवेमधलं हे सुंदर असा देखावा तुम्हाला नजरेसमोर पडतोय। पाहू शकता किती सुंदर असा नजारा, म्हणजे या सर्व 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या आहेत आणि त्या लांबून आपण शूट करत असल्यामुळे एक लाइटिंग सारखे दिसत आहेत आणि खूप छान असं चित्र तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मित्रांनो, सांगायचं म्हणजे आता मी नेमकं जातो कशासाठी तर जातोय म्हणजे आमचं हे दुसरं वर्ष आहे गेट टुगेदरचं, म्हणून मी चाललोय आणि खूप लेटच झालेलं आहे। हे बघा, आता तुम्ही पाहू शकता वाशी स्टेशन आलेलं आहे। बघा कसं वाशी स्टेशन, ही जी सर्व स्टेशन आहेत हार्बर लाईनची सर्व स्टेशनं ही सिडको अंतर्गत तयार झालेली असल्यामुळे खूपच छान असं सिडकोने हे प्लॅन करून तयार केलेली स्टेशन आहेत। तुम्ही पाहू शकता कुठेही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला केर कचरा या स्टेशनवर आढळून येत नाही। सर्वीकडे चहू बाजूनी स्वच्छ असा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। हेच खरं वैशिष्ट्य आहे सिडकोचं आणि हार्बर लाईन रेल्वेचं। तुम्ही पाहू शकता मी माल डब्यामध्ये बसलेलो आहे। माल डब्यामध्ये बसण्याचं कारण असं होतं की बाकीच्या डब्यामध्ये खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे मला हा डबा खाली दिसला म्हणून मी लगेच ह्या डब्यामध्ये चढलो। त्यामुळे मला खरंच बरं वाटलं जरा, कारण रिलॅक्स पण वाटतंय। थोडंसं माझ्याकडे सामान आहे त्यामुळे मी माल डब्यामध्ये चढल्यामुळे गर्दी काहीच नाही, त्यामुळे मलासुद्धा आता या डब्यामध्ये थोडंसं रिलॅक्स वाटतंय। आणि तुम्ही बघू शकता आता सानपाडा रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि मला ह्याच ठिकाणी उतरायचं आहे। मी उतरलो आहे आता आणि मी आता चालायला लागलो आहे। तुम्ही पाहू शकता हे आहे सानपाडा रेल्वे स्टेशन। तुम्हाला मी पुढून दाखवतो। तुम्ही दोन्ही बाजून रेल्वे जाताना येताना तुम्ही बघू शकता किती छान असं हे नजारा आहे। तुम्ही खरंच मन लावून बघा, डोळे झाकून बघू शकता आणि खरंच मजा येते बघायला। खूपच छान वाटतंय। इकडून एक ट्रेन चालली, तिकडून एक ट्रेन येते। मित्रांनो, त्याच्यानंतर पुढे जाऊन मी सानपाडा हायवेला गेलो, तिथून
प्रायव्हेट बस पकडण्यासाठी गाडी पकडायला वाट बघितलं, पण एवढी गरमी होती की मला मोबाईलसुद्धा काढायचं मन झालं नाही व्हिडिओ काढायला, त्यामुळे तो व्हिडिओ काढता आला नाही. आणि एकदाचं मित्रांनो बेग करत मी प्रायव्हेट बसने कोल्हापूरपर्यंत आलो आणि कोल्हापूरला मी 8:30 वाजता आल्यानंतर तिथून प्रायव्हेट म्हणजे एस टी महामंडळाची गाडी पकडण्यासाठी कोल्हापूर एस टी स्टँडला थांबलो, परंतु तिथे मिनिमम 1.5 ते 2 तास झाले बसच नव्हती. त्याच्यानंतर एकदाची बस लागली, चंदगड बसमध्ये आल्यानंतर ती बससुद्धा एवढी फिरली तिनं एवढं फिरवून आणलं आम्हाला की चंदगडला यायला निदान तिला 3 तासाच्या जागी 4.5 तास लागले. आणि त्यानंतर मी एकदाचा चंदगडला आलो. त्यानंतर माझा भाचा तेजस हा मला 2 व्हीलरमधून आपल्या घेऊन आमच्या घरी आला. आमच्या घरी आल्यानंतर माझा मित्र दीपक अगोदरच तिथे 1.5 तासापासून येऊन बसला होता. तो सुद्धा पुण्यावरून आला होता आणि तो माझीच वाट बघत होता कारण आज आमचं दुसरं गेट टुगेदर होतं. गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आहे हे दुसरं होतं आणि त्यासाठी सगळे मित्र, आमचे शाळकरी मित्र हे आमची वाट बघत होते. मी आल्याबरोबर आंघोळीला गेलो. आंघोळीला जाण्याचं कारणच असं होतं की काल मुंबईमध्ये एवढी गरमी होती की त्या गरमीमुळे मी माझं टी-शर्टपासून ते खालची पॅन्टपर्यंत सगळं भिजलं होतं. त्यामुळे मला माझ्या अंगाचा घाण असा वास येत होता. त्यामुळे मला आंघोळीला जाणं गरजेचं होतं. म्हणून दीपकला मी सांगितलं की 10 मिनिटात आंघोळी करून येतो. म्हणून आतमध्ये आंघोळी केली, थोडी दाढी वगैरे केली. त्यानंतर कपडे वगैरे चढवून मी दीपकला म्हटलं चल आता वेळ झाला आहे खूपच, त्याच्यामुळे जाऊया. आणि मी आंघोळ केल्यानंतर दीपकला जाऊया म्हटलं. दीपक बाहेर पडला आणि तुम्ही बघू शकता आम्ही दोघंसुद्धा बाईकवर आहोत आता आणि जंगलाच्या दिशेने आमची बाईक जाते आणि खूपच लेट झालं आहे. आमचे सर्व शाळकरी मित्र फक्त आणि फक्त आमची वाट बघतायत कारण सगळ्या ग्रुपमध्ये फक्त आम्ही दोघंच लेट झालो, त्याच्यामुळे आमची वाट बघणं साहजिकच आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही ज्या पद्धतीने निघालो आहे त्याच्या मधोमध आजूबाजूला पूर्णपणे घनदाट असं जंगल आहे. आणि हा जो रोड दिसतोय तो खाजगी रोड आहे कारण हा जो रोड डायरेक्टली साड्यावर जातो आणि साडा म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट होता जिथे ॲल्युमिनियमचं उत्पादन घेतलं जायचं आणि जिंदाल म्हणून या कंपनीचं नाव होतं. आणि खाजगी असल्यामुळे इथं या रोडचं डेव्हलपिंग होईल की नाही हे आत्ताच आम्हाला सांगता येणार नाही. परंतु जर तुम्हाला खरंच निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, निसर्गाचा स्वाद चोखायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी फिरायला येऊ शकता. खूप मोठ्या प्रमाणात इथं घनदाट असं जंगल आहे आणि इथे वन्यजीव, वन्य प्राणीसुद्धा आपल्याला आढळून येतात. रात्रीचं जास्त वेळ आपल्याला थांबायचं नाही आहे कारण इथे गहू रेड्यांचं प्रमाण म्हणजे रानगवी जे बोलले जातात त्यांचं प्रमाण खूपच आहे आणि ते कळपान राहत असल्यामुळे आपल्या जीवालासुद्धा धोका असू शकतो. मित्रांनो जर रोड बनवायचे झाले तर यावर सरकारनं लक्ष घातलं पाहिजे कारण असे काही पर्यटन स्थळ आपल्या चंदगड तालुक्यात आहेत जसं की गड किल्लेसुद्धा आहेत आणि सडासारखंसुद्धा एक स्थळ आहे ज्याला आपण पर्यटन स्थळ म्हणून उदयास आणू शकतो. आणि येथील जे आमचे चंदगडवासी जे आहेत, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना एक प्रकारचा रोजगार आपण निर्माण करू देऊ शकतो कारण पर्यटन स्थळ झाल्यामुळे इथे बेरोजगारांना रोजगार मिळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा स्थानांना सरकारने जाहीर करून इथे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करायला हवं आणि खरंच आमच्या चंदगडवासियांना रोजगार मिळवून द्यायला हवा. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जंगल आपल्याला आढळून येतं आहे. आजूबाजूच्या झाडी तुम्ही बघू शकता आणि खरंच खूप घनदाट जंगल आहे. आणि जर कोणाला इकडे फिरायला यायचं असेल तर एकटं येऊ नका, ग्रुपने या आणि तुमच्यासोबत ओळखीचा कोणी व्यक्ती असेल तर खूपच छान आहे. माझ्या ओळखीप्रमाणे जर तुम्हाला असा कोणी व्यक्ती हवा असेल तर माझ्या मित्राचं नाव आहे विश्वास चौकळकर. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर तुम्हाला देईनच. त्या नंबरला तुम्ही संपर्क करून त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना घेऊन तुम्ही हे जे पर्यटन स्थळ म्हणजे हा जो साडा आहे याची टूर करू शकता आणि इथला आनंद चोखू शकता. हे बघा इकडे सुद्धा आहे बघा, हा सुद्धा आतमध्ये रोड गेला म्हणजे खूपच लांब आहे. कान्होर ते साडा हे पूर्णपणे बाईकवरून 5 ते 1 तासाचं अंतर आहे आणि पूर्णपणे घनदाट जंगलातून जाणारा हा असा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. ह्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला एक मोठी दरी आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला घनदाटाची झाडे झुडपं दिसत आहेत. त्याच्यामुळे जर एकटं तुम्ही येऊ नका, कोणाला सोबत घेऊन या
आणि माझे मित्र जे आहेत विश्वास चौककर यांना जर सोबत आणलं तर तुम्हाला ते चांगल्यापैकी टूर घडवून आणतील, सर्व माहितीसुद्धा देतील आणि त्यांची स्वतःची गाडी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही त्राससुद्धा होणार नाही. आणि राहण्याची जर सुविधा हवी असेल तर एवढ्या भागात कुठं राहण्याची सुविधा नाही, तरीसुद्धा माझ्या मित्राला तुम्ही जर विनवणी केला तर तो तुमची कुठं ना कुठं राहण्याची सुद्धा सुविधा करू शकतो. फक्त तुम्हाला त्याचे चार्जेस थोडे द्यावे लागतील, कारण चार्जेस इकडे जास्त महाग घेणार नाही. जे आहे ते आहे, जेवढं आहे तेवढंच घेणार. प्रामाणिक मुलगा आहे, त्याला तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या हिशोबात पैसे द्या. बघू शकता किती मोठ्या प्रमाणात घनदाट असं जंगल आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे बघा किती मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असं आहे आणि या जंगलामध्येच रानगव्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इकडेच हत्तीसुद्धा कळपाने राहतात. हे बघा एक बाईकवाले आपल्याला समोरून येताना दिसत आहेत. नवसाला पावणारं असं मंदिर आहे. इथले जे धनगर बांधव आहेत, धनगर मुलं आहेत, त्या मुलांनी हे मंदिर बसवलेलं आहे. गणपती मंदिर आहे आणि इथे मला वाटतं गणपती दर्शनाला खूपच लोक येत असतात आणि खूप छान असं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. माझा मित्र दीपू देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलेला तुम्ही बघू शकता आणि मी सुद्धा आता जाणार आहे. त्याच्याकडे मी माझा हा कॅमेरा देणार आहे आणि मी स्वतः दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं प्रभूंचं मुख दर्शन आपण घेऊ शकतो. हे बघा मी आता गेलेलो आहे प्रभूंच्या दर्शनाला. प्रभूंच्या चरणाला हात लावून मी दर्शन घेऊन आता बाहेर पडलेलो तुम्ही पाहू शकता. आणि परत आम्ही एकदा आमच्या शाळेच्या दिशेने आम्ही जातोय. तुम्ही पाहू शकता आमची गाडी जरा सुसाट निघाली. ह्या ठिकाणी रोड जरा बरा दिसतोय म्हणून गाडीसुद्धा आमची त्याच पद्धतीने सुसाट निघाली, परंतु परत एकदा कच्चा रोड जास्त असल्यामुळे, खड्डे रस्त्यात जास्त असल्यामुळे वापस एकदा आमची गाडी स्लो झालेली तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि वरती आकाश तुम्ही बघू शकता, म्हणजे खाली जंगल म्हणजे निसर्गाचं हिरवं पांघरून आणि वरती आकाश, किती हा मेळ तुम्ही जुळून आलेला पाहायला मिळतो. किती सुंदर असं हे चित्र तुम्ही एकदा या आमच्या व्हिडिओतून अनुभवू शकता. हे बघा किती छान वाटतंय. मित्रांनो, प्रत्येकाने असं आयोजन करायला हवं आणि जंगलाच्या सानिध्यामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळी आपण असं आयोजन करतो त्यावेळी प्रत्येकाने एक काळजी घ्यायला हवी, ते म्हणजे जंगलामध्ये कोणत्याही प्रकारचा केर कचरा होता कामा नये, त्याची आपण मनापासून काळजी घ्यायला हवी. तुम्ही बघू शकता माझे 2 मित्र पाठीमागून येत आहेत, महादेव आणि पप्पू. हे सुद्धा आम्हाला 2 वर्षानंतर त्यांचं भेट झालेलं आहे. 2022मध्ये आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा गेट टुगेदर केलं होतं त्यानंतर ते 22 वर्षांनी भेटले होते. त्यानंतर आज परत एकदा 2 वर्षांनी त्यांचं भेट झाले. ते खूप मागे राहिलेत. आमची गाडी थोडी स्पीड आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे आलो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो खूप बरं वाटतं अशा मेळाव्यांचं आयोजन केल्यामुळे आणि मनालासुद्धा खूपच आनंद मिळतो. परंतु असं ज्यावेळी आपण आयोजन करतो त्यावेळी तुम्ही असं आयोजन करा जिथे कोणत्याही प्रकारचं मोबाईलला नेटवर्क नसावं. आपण आपल्या समाजापासून खूपच लांब असायला हवे, मग जेणेकरून 12 तासासाठी काही असणार, परंतु आपण पूर्णपणे स्वतंत्र असायला हवे आणि ह्या स्वातंत्र्यामध्ये कुठेही आपल्या मोबाईलला रेंज येता कामा नये. अशा ठिकाणी आयोजन करा, त्याच्यामुळे खरंच तुम्हाला तुमच्या मनाला खूपच आनंद मिळेल.
तुम्ही बघू शकता जंगलाच्या आजूबाजूची या झाडी किती घनदाट आहेत, कारण जंगलच खूप घनदाट आहे आणि तिथून जाणारा हा रस्तासुद्धा तुम्ही किती खडतर आहे तुम्ही पाहू शकता. अरे बापरे, हे बघा आपली गाडीचं स्पीड वाढून हे सुद्धा दोघं मित्र माझे पप्पू आणि महादेव आपल्यासोबत आलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या दोघांना दाखवण्याच्या नादात मित्रांनो या ठिकाणी एक प्राणी होता जो मला कॅमेऱ्यामध्ये टिपता आला नाही, कारण या दोघांना दाखवण्याच्या नादात तो प्राणी तोपर्यंत निघून गेला होता. आणि अशा या घनदाट जंगलामध्ये खूप वेगवेगळे प्राणी पशुपक्षी राहत असतात मित्रांनो. मी या साड्यावरच्या जंगलाचा एक पर्सनली ब्लॉग बनवीन, त्यावेळी नक्कीच हे जे पशुपक्षी आहेत किंवा छोटे मोठे प्राणी आहेत ह्यांचं चित्र मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा एक प्रयत्न करेन आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यासाठी मला पर्सनली ह्या जंगलाच्या व्हिडिओसाठी यावं लागेल आणि ते मी लवकरच ती गोष्ट तुमच्यासाठी नक्की करेन. त्यासाठी तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला नक्कीच भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या ह्या प्रतिसादामुळे मलासुद्धा एक सपोर्ट मिळेल आणि मीसुद्धा मोठ्या जिद्दीने असे वेगवेगळे जंगलामध्ये जाऊन व्हिडिओसुद्धा बनवेन. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजून खूपच लांब आहे, आपण साड्याच्या दिशेने जात आहोत आणि आपली सर्व मित्र आपली तिकडे वाट बघतायत आणि म्हणून आम्ही थोडं घाईने जात आहोत. गाडीचं स्पीड वाढवत आहोत, परंतु रोड चांगला नसल्यामुळे गाडीचं स्पीडसुद्धा आम्हाला वाढवता येत नाही. तुम्ही पाहू शकता की आजूबाजूचे जंगल किती घनदाट असं आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले असे हे जंगल आहे. मला वाटतं मित्रांनो आपण आता साड्यावर पोचलेलो आहोत, कारण साड्याचा आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. काही ठिकाणी मोठमोठी दगडं आपल्याला काळी दगडं दिसून येत आहेत, कारण तोच आहे तो साडा. हे बघा तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर. आणि मित्रांनो आता आपण साड्यावर पोचलेलो आहोत. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. इथे मोठमोठी आपल्याला दगडे दिसून येत आहेत आणि काही घरांचे अवशेषसुद्धा दिसून येत आहेत, कारण इथे ज्यावेळी ही बॉक्साईट कंपनी होती, ज्यावेळी ही बॉक्साईट कंपनी चालू होती, वर्किंग होती, ज्यावेळी इथं ॲल्युमिनियमचं उत्पादन घेतलं जायचं त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात इथे वस्ती होती आणि तुम्ही घरांचंसुद्धा अवशेष बघू शकता. हे बघा. आणि आपण आता शक्यतो पोचलो आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा आमची बॅच जी आहे ती तिथे आपल्याला दिसून येते, एकत्र जमलेली सर्व मित्रमंडळी तिथेच आहेत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले मित्रमंडळी ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत, परंतु त्या व्यतिरिक्त मला काही वेगळं तुम्हाला दाखवायचं आहे. मित्रांनो ही एक नदी आहे आणि ह्या नदीचे हे उगमस्थान आहे. ही नदी अन्य कोणती नसून ही नदी आहे आजऱ्यामधील प्रसिद्ध नदी चित्री नदी. तुम्हाला माहीतच असेल जे चित्री नदी डॅम प्रकल्प हा प्रसिद्ध डॅम आहे आणि ह्याच नदीचं उगमस्थान इथून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, नदीत पाणी जरी कमी असलं, उगमस्थान आहे, पाणी साहजिकच कमी असणार, परंतु वन्यजीवांना पिण्या इतपत आणि स्वच्छ असं पाणी आपल्याला इथं दिसून येतं आहे. आणि आम्ही जे जेवणसुद्धा केलेले आहे ते ह्याच ठिकाणातून पाणी, ह्याच नदीच्या उगमस्थानामधलं पाणी घेऊन आम्ही जेवण केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता ही नदी इथून जरी तिचं उगमस्थान असलं आणि दिसायला जरी छोटं असलं तरी पुढे जाऊन ह्या नदीचं पात्र मात्र मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इथल्या काही स्थानिकांच्या सांगण्यानुसार इथे वन्यजीव जे आहेत ते इथे पाणी प्यायला नेहमी येत असतात, त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता नदीचं पात्र हे पुढे जाऊन खूप मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो तर तुम्हाला यायचं झालं तर इथल्या स्थानिकांची नक्कीच मदत घ्या. आणि ही जी नदी आहे इथूनच चंदगड आणि आजरा यांची बॉर्डर सुरू होते, तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो, आज आमचा 2 वर्षापूर्वी एक गेट टुगेदर करण्यात आला होता. आम्ही सर्व मित्र येऊन संमेलनाचा जो कार्यक्रम आहे तो पाडला होता. आज बरेच मित्रमंडळी वापस आमची जमा झालेले आहेत. 10वीची बॅचलर आहे ही पार्टी सगळी. तुम्ही पाहू शकता हे मित्रमंडळी आपले सगळे आहेत आणि आता आम्ही डान्स करणार आहोत. हा कार्यक्रम जो आहे मौज मजा मस्तीसाठी आहे आणि मला वाटतं अशी जी मौज मजा मस्ती जी आपल्या शाळेतल्या मुलांनी करायची असते ती नेहमी करायला हवी. प्रत्येक माणूस हा संसारामध्ये गुंतलेला असतो आणि ह्या संसारातून एखादा दिवस वेळ काढून आपल्याला हे गेट टुगेदर साजरा करायचा असतो. पाहू शकता मुलं किती एन्जॉय करतायत. हे बघा इकडे सगळे आहेत. काही शेतकरी आहेत, काही निमशासकीय आहेत, काही शासकीय आहेत, काही इंजिनियर आहेत, काही म्हणजे ज्या ज्या लेवलमध्ये सगळे प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहे आणि या संसारामधून त्यांनी एक दिवसाचा वेळ काढून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. पाहू शकता तिकडे सुद्धा आहे, तिकडे पण आहे. आणि आता डान्स करते तेव्हा खाना पीना साथ है, मरना साथ है, खाना पीना साथ है, मरना जीना साथ है, सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मित्रांनो, माझ्या बॅचला भेटल्याबरोबर मला काही सीन काही कारणास्तव शूट करता आले नाहीत, परंतु त्यांची ही मौज मजा मात्र मी व्यवस्थितरित्या शूट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आमचे हे मित्रमंडळी या कार्यक्रमामध्ये पूर्ण मनापासून सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहायला मिळतो जो आम्हाला पाहिजे होता. खरंच असंच आम्ही दरवर्षी भेटत राहावं ईश्वरचरणी प्रार्थना.
यस यस हा हो 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 आमचे कसं पाहिजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये एक दिवस का असेना आपल्या संसारातून वेळ काढून ही मुलं या कार्यक्रमात सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि तेवढाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला दिसून येतोय.
आता हा कार्यक्रम आहे आपला आणि जेवणाची तयारी सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हेज खाणाऱ्यांना व्हेज आणि मांसाहारी खाणाऱ्यांना मांसाहारी पदार्थ बनवण्यात आलेले आहेत. इकडे पाहू शकता. तुम्ही पाहू शकता सगळेजण बसलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही आम्हाला एकाच कलरच्या टी शर्टमध्ये जे काही बघताय, हा जो कलर आहे तो आमच्या शाळेच्या युनिफॉर्मचा कलर आहे. कारण आमच्या शाळेची ती एक आठवण आहे, म्हणून आम्ही हा ड्रेस निवडलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही पाहू शकता की सर्वच्या सर्व मुलं जी आहेत ते एकाच कलरच्या टी शर्टमध्ये दिसून येत आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आमचा गेट टुगेदर सेकंड गेट टुगेदर झालेला आहे आणि आमचे सर्व बॅचलर जे 10वी मध्ये होते ते सगळे इथे जमा झालेले आपल्याला दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता सर्कल येतो रे तो नाईट असल्यामुळे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी काही लोक शासकीय निमशासकीय, काही लोक जगाला पोशिंदा ज्याला बोललं जातं ते शेतकरी, त्याचबरोबर काही लोक आपल्या देशाची सेवा करण्यासाठी म्हणजे त्या परीने तो आपापल्या क्षेत्रामध्ये सेटल झालेला आहे आणि आपला संसाराचा गाडा तो चालवत आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही दुसऱ्यांदा एकत्र जमलेलो आहोत आणि मला वाटतंय प्रत्येक 10वी ज्यांची झालेली असते त्या शाळेनं एकत्र येऊन हा असा कार्यक्रम राबवला पाहिजे. याच्यामधून आपल्याला एक साध्य करता येत आहे की जेणेकरून आपले सुख दुःख आपल्या बरोबर एकमेकांसोबत वाटता येतात, शेअर करता येतात. आणि मित्र काय म्हणतात बघा. हा बोल बोल ना, बोल 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 काय पण बोल. विठ्ठल बोल, विठ्ठल बोल. आपण एका ठिकाणी हा बोल बोल बोल. आपण एका ठिकाणी आपलं काय गेट टुगेदर हा संमेलन मिळाला. आपण एका ठिकाणी साजरं करत आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण म्हणजे आपण चांगल्या प्रकारे चांगलं केलं. आपण आता म्हणजे जाऊया. झालेला आहे कार्यक्रम, सगळे आपापल्या घरी निघायला तयार झालेत. तुम्ही पाहू शकता हे बघा. मित्रांनो, कार्यक्रम अजून संपलेला नाही. प्रत्येकजण आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त करणार आहे आणि हे मनोगत खूप इंटरेस्टिंग आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वतःचं मनोगत व्यक्त करणार आहेत आपापल्या परीने. सगळ्यात पहिलं मनोगत व्यक्त करणारा हा आमचा विसू. स्पीकर आणून देण्यात आलेला आहे. हा स्टार्ट. आज आपण आपलं पहिलं दुसरं हे आपलं गेट टुगेदर व्यक्त करत आहोत. तू बोल. नमस्कार मित्रांनो, आपण आज दुसरं आपलं तू इकडे बघ आमच्याकडे. हा नमस्कार मित्रांनो, आज आपलं दुसरं गेट टुगेदर आपण साजरं करत आहोत. आपण सर्व मित्र आपण जमलो होते ते. हा स्टार्ट. आपलं दुसरं गेट टुगेदर आपण सगळे एकत्र जमलो आहोत. आपण
जाऊ दे हे विसू बोल रे. ही मजाक मस्ती आपल्या युट्यूब चॅनल वाल्यांना मजाक मस्ती चालते त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येतो ना का? माझ्या मनाने मी बोलणार. हा बोल हे बोलू दे विश्वास बोलू दे. हा बोल बोल 1 2 3 हे सायलेन्स प्लीज. तुम्ही खाली बसा. सगळे खाली बसा. खाली बसून बोला. सागर कुठे राहिला आमचा सागर? इकडे मनोगत व्यक्त करायला यायचं आहे. एक शब्द कुणी बोलायचा ना कुणी. अरे नाही बोलत बोल. खाली करी किंवा अरे बोल ना तू पहिला. नमस्कार मित्रांनो, आज आपण दुसरं आपलं गेट टुगेदर एकत्र जमलो आहोत. कॅमेऱ्याकडे बघ. हा एक मिनिट हसू नका. हसायला फालतू करू करा बाबा. हसायला जास्त मारा नंतर चालू करा सगळं. बोल. नमस्कार मित्रांनो, जे काय असेल ते. हा नमस्कार मित्रांनो, आज आपण आपलं दुसरं गेट टुगेदर आपण सगळे एकत्र जमलो आहोत. मला एक सगळे एकत्र जमले आपण बरं वाटलं सगळ्या. काय मला एकच म्हणायचं आहे, असंच आपण प्रत्येक वर्षी सगळ्यांना एकत्र जमूया आणि आपलं जे काय असेल म्हणजे कोणाच्या अडचणी काय असतील आपल्या प्रत्येकाला आपण अडचणींना मदत करूया प्रत्येकाला आणि असंच एकत्र जमूया आपण सगळ्यांना आणि सगळे व्यवस्थित राहूया. आपण कधी कोणाला अडचण आली काय झाली तर प्रत्येकाला आपण एकमेकांना मदत करूया अशी. आणि असंच प्रत्येक वर्षी जी तुमची कोणतीही तारीख असो तुम्ही जे ठरवाल पण जी कॅलेंडरमध्ये बघून करा. कसं आपलं ह्याचं फोनवर वगैरे बघून करू नका. कधी प्रत्येकाला कधी शनिवार कोणाचा उपास असतो काय असतंय प्रत्येकाचे वेगळे हे असतात. इकडे बघ. असं बघून प्रत्येकाची तारीख ठरवा आणि प्रत्येक जण जे कोण राहिले असतील आपले अजून आपल्याकडे बरेचसे लोक आपले राहिले असतील त्यांना पण बोलवा. इकडे सगळ्यांनी मिळून करूया. असं प्रत्येकाच्या अडचणी आपण सगळ्यांनी सोडवूया. असंच काहीतरी करूया. आणि मला सांगायचं आहे काय, जे आपले पप्पू पाटील आहेत नव्हे त्यांचे आपल्या तालुका संघामध्ये बोल तालुका संघामध्ये त्यांची आपले मॅनेजर निवड झाले त्यांचं पहिलं अभिनंदन करूया. सगळ्यांना मला पहिल्यापासून सांगायचं होते माझं कमी नंतर बोलायचं. संदीप पण बोला पाहिजे. सगळ्यांना जनिकडे अशा लोकांचे विचार किंवा म्हणजे चांगल्या लोकांचे विचार घ्या. जानबाई इथे जानू इथे. बरोबर आहे रे. दिसलं तू गप्पस की पप्प्याला का गप्प बोल. जानू बोल. इकडे बघून बोल. आपण सगळेजण इथे मध्ये पुढे इथे हा बस 4 लोक दिसले पाहिजे. बरोबर आहे त्याचं बस. आपण इथं आपल्या दुसऱ्या गेट टुगेदरसाठी सगळे जमलेलो आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे मला पहिल्या गेट नको बरोबर आहे. पण आता मी दुसऱ्या गेट टुगेदरला इथं आलेलो आहे. खूप मजा केली दिवसभर. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून. आणि आपण दरवर्षी अशा पद्धतीने एकत्र जमून काहीतरी म्हणजे किमान सगळं आपण वर्षभर आपल्या ऑफिस किंवा इतर कामामध्ये बिझी असतोय पण वर्षातला एक दिवस एकत्र काढून सगळे एकत्र जमतोय आणि मजा करतोय. काही जुन्या आठवणी आपण जाग्या होत आहेत. जुन्या आठवणी आपण एकमेकाबद्दल शेअर करतोय आणि या सगळा म्हणजे आनंद घेतोय. याच पद्धतीने दरवर्षी आपण इथे एकत्र जमूया आणि अशा पद्धतीने याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कसं साजरा करता येईल त्या पद्धतीने एकत्र येऊन विचार करून आपण दरवर्षी अशा पद्धतीने आपला गेट टुगेदर साजरा करतो. टाळ्या. सागर कम सागर. हा आमच्या ग्रुप मधला न बोलणारा व्यक्ती आहे तो आज बोलणार आहे. हा चला या कसं या असू दे मोडका तोडका बोल.
तू काही बोल. इकडे इथे 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 हा 1 2 3 काय हा 1 2 3 हा कॅमेरा लाईट ऍक्शन हा हे थांब रे. बोल जे आहे ते मनातल्या भावना व्यक्त कर, मनातल्या भावना व्यक्त कर. आता आपण एकत्र भेटलो, तू 22 वर्षानंतर सगळ्यांना भेटलास. तुला चांगलं वाटलं म्हण. दिवसाला बघून चांगलं वाटलं म्हण. हातरून हे स्टार्ट हे करताय तो बरोबर. फर्स्ट टाइम आलो ना म्हण. बोल 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 बाकी सगळी कवी येतील बाबा. बोल बोल. आम्ही फर्स्ट टाइम आलो गेट टुगेदरला आणि गेट टुगेदरला आल्यानंतर तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं मला 24 वर्षानंतर भेटल्यानंतर. हा काय काय म्हणजे कसं वाटलं? चांगलं वाटलं म्हणजे नेमकं काय वाटलं? गेट टुगेदरचे फायदे काय वाटले तुम्हाला? फायदे म्हणजे सर्वांना भेटलो आम्ही हा मित्रांना हा 24 वर्षानंतर. हा नेक्स्ट टाइम हा गेट टुगेदरचे फायदे असे आहेत. ह्या गेट टुगेदरमुळे आपलं आयुष्य आणि 10 वर्षांनी वाढलं, असे हे फायदे आहेत या गेट टुगेदर. दुसरं कोण? हे अमोली अमोली हे रुक्माना 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 शेतकरी बांधव हे शेतकरी बांधव हे गौरडे बाहेर पडतील चला. अंधार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे आमचं एक मेक तू उभं राहून बोल उभं राहून बोल उभं राहून बोल. अरे बोलतो की असं नको अरे यार तू पण ना. हा थांब मागे हो. हा 2 वर्ष झालं आपण इकडे बघ कॅमेराकडे. गेट टुगेदर टकल्या आपण साजरा करतोय आणि मागच्या वर्षी काही कारणामुळं मी रोज कमवतो. म्हणजे याचं दुःख तर रोज 200 रुपये कमवतो. बसून राहत नाही. ह्या वर्षी ते थांब ना. सगळेजण एकत्र आल्यामुळं खूप छान वाटते. असंच इकडं पुढं कायम एकत्र येऊया आणि वर्षातील एक दिवस असाच आनंदात मजेत सगळं आपल्या आयुष्यात जे चाललेलं असतंय ते सगळं विसरून आपण फक्त एन्जॉय करत असतोय दिवसभर. आता रात्र झाले, जवळजवळ आता दिवस आणि रात्र आपण एन्जॉय करतोय. आपण इथून पुढे नेक्स्ट साजरा करूया आणि भेटूया 2025. अशी मजा मस्ती करत असतात. चला स्टार्ट. हा नाही बरोबर आहे बरोबर आहे. आज आपलं दुसरं गेट टुगेदर म्हणजे मित्रांचं स्नेह संमेलन आज इथं संपन्न होतंय आणि हे संपन्न होत असताना आपण पुन्हा एकदा ज्यावेळेला आपण 10वीला 9वीला होतो त्या काळात गेलो, तिथल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्या जाग्या होत असताना हास्याचे फवारे इथं किती उडत होते किंवा त्याविषयी चर्चा किती होत होती हे ज्यावेळेला आपण एकत्र जमलो त्यावेळेला आपल्याला कळालं. त्या आठवणी पुन्हा आपल्या प्रत्येकाला त्या चेतना देत असतात आणि ह्या आठवणी आपण अशा माध्यमातून जाग्या करत असतो. आपली सुख दुःख असतील, आनंद उत्सव असेल तो सुद्धा आपण इथं शेअर करत असतो. म्हणून आपलं हे गेट टुगेदर दरवर्षी होणं गरजेचं आहे आणि इथून पुढे मला वाटतं आपण ते दरवर्षी साजरं करू. आजचं जे गेट टुगेदर आयोजन करण्यासाठी मला वाटतं पप्पू पाटील असतील, काढून घेतो विश्वास हनुमंत राऊत असतील, आपला कोणतं खामकर असेल, या सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे चांगल्या पद्धतीनं संपन्न झालं. इकडे बघ ये. त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. तसेच आपला रामदेव गावडे जेवणाची भूमिका खरोखर चांगल्या पद्धतीनं म्हणजे पार पाडली आणि जेवण चांगल्या पद्धतीनं बनवलं. नानू कुठे असंच पुन्हा एकत्र नाना. हसूया, खेळूया. यावं की रे आणि आपलं जे गेट टुगेदर
जो आपला माणूस ठरला आहे, आपण काहीतरी वेगळं करून दाखवूया. आनंद, हास्य, मनोरंजन आपण सुख शेअर करणारच आहोत, पण आपली प्रगती कशी होईल यासाठी आपण एकत्र येणार आहोत. आणि हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य एकत्र येऊया आणि ते पार पाडूया. अमोल देसाई यांनी जो ठेवलेला प्रस्ताव आहे त्याचा विचार करूया आणि आपण संघटित होऊया, एकत्र येऊया आणि आपल्या पॅचचं जे वेगळं पण आहे हे जगाला दाखवूया. इतर ठिकाणी आपला ठसा उमटूया आणि सतत आपण अशा पद्धतीने साजरे करत राहूया. सगळ्यांचा सहकार्याबद्दल धन्यवाद. असंच पुन्हा आनंदानं उत्साहानं पुन्हा दुसरं गेट टुगेदर पुढच्या वर्षी याच कालावधीत आपण साजरे करूया. धन्यवाद. अरे चालतंय ये बाबा, कॅमेऱ्यात तू मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये एकूण 25 ते 26 मुली मिळून लोक म्हणजे टोटल आम्ही विद्यार्थी होतो, बरोबर ना? 27 विद्यार्थी होतो आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 मुली होत्या, विद्यार्थिनी होत्या. परंतु ह्या वेळेला 17 ते 18 मुलं आम्ही सेकंड टाइम जमलेलो आहोत. याच्यापूर्वी 2022ला आम्ही 22 वर्षानंतर एकत्र आलो होतो आणि हा सेकंड गेट टुगेदर आहे. मला वाटतं असा गेट टुगेदर असा कार्यक्रम ठेवल्यानंतर याच्यामधून आपल्याला 2 गोष्टी साध्य करता येतात. एक म्हणजे आपण एकत्र येतो, आपले एकमेकाबरोबरची जी दुःख आहेत ती घरापासून लांब आल्यामुळे आपण विसरतो आणि आपल्या या मित्रमंडळीमध्ये एकमेकाच्या सहवासात ती विसरून आनंदामध्ये सहभागी होतो. त्याच्यामध्ये दुसरा फायदा असा होता की आपलं जे आयुष्य आहे जे कमी होत चाललंय, आपण संसारामध्ये नेहमी रममान असतो, त्याच्यामध्ये एवढं गुंतून गेलेलो असतो की आपल्याला आपल्या शरीरासाठी वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातून अजून एक फायदा आहे की आपलं आयुष्य, आणि जर आपण असं प्रत्येक वेळी राहिलो, जर कार्यक्रम ठेवला तर आयुष्य प्रत्येक वर्षी 10 ते 10 वर्षांनी वाढत जाईल. आणि मला वाटतं आपले बरेच मित्र जे आहेत, ज्याच्या पप्पू पाटील यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गेल्या वर्षी आम्ही सर्वांनी पुढाकार घेतले, पण सर्वात महत्वाचं म्हणजे पप्पू यांनी हा पुढाकार घेतला होता आणि अमोल, त्या दोघांमुळे हा कार्यक्रम शक्य झाला. आणि मला वाटतं आपण एकत्र यावं आणि जसं आमचे गुरुजी विठ्ठल बोलले की ह्याच्यातून काहीतरी आपल्याला वेगळं निर्माण करून दाखवायचं, तर मला वाटतं सगळ्यांनी आपलं काहीतरी वेगळं स्थान निर्माण करायचं असेल तर फक्त गुरुजी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि सगळ्यांचे आभार मानतो. इथं जमलेले आमचे सर्व मित्रमंडळी जे आपले काम धंदा सोडून आपला संसार बाजूला सारून इथं आलेले आहेत, त्यांच्या सर्वांचे मनापासून आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपतर्फे आभार मानतो. कोण बोलते अजून? आभार. एक मिनिट हा. मगाशी विश्वासनं म्हणाला होता की पप्पूचं मॅनेजर पदी पदोन्नती झाले तर आपल्याकडून राहिलं समजा गडबडीत, तो आपण पूर्ण करूया. आपण त्याचं पुष्पगुच्छ शाल देऊन आपण सत्कार करायचा आहे. हे पप्पू आहेत, आपण सगळे आहोत, हे मॅनेजर आहेत, बेस्ट ऑफ गुड मॅन. नियोजन करूया, त्याच्या घरी जाऊया आणि आपण त्याला शुभेच्छा देऊया पुढील वाटचाल. ओके. जर माझ्या मताची सहमत असेल तर संध्याकाळी करूया आपण. उद्या आज नको, उद्या संध्याकाळी. ओके. हा बोलू दे. सहमत आहे. पप्प्याकडे पार्टी. अरे बाबा पार्टी खाऊ नका, म्हणजे त्यांनी काम करून पासून ते बुजवण्यापर्यंत त्यांनी काम केलं. ते कुर्णीला मॅनेजर म्हणून पदी त्यांचं आगमन झालं. त्यामुळे आम्ही खरोखर त्यांचा म्हणजे खरोखर त्यांचे आभार मानतो आणि आमच्यासाठी चांगलं आहे. ओके ठीक आहे. अशा हा दीपक बोलताय रे, ऐकू दे. धन्यवाद सगळ्या मित्रांचं भेटल्याबद्दल. पप्पूंचं एवढं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल अभिनंदन. सगळ्या मित्रांचं अभिनंदन. थँक्यू. आणि मी काय म्हणतो, हे आमचे 2 जोडीदार उभे आहेत, अमोल इथे आहेत. यांच्या मोठ्या पुढाकाराने हे कार्यक्रमचा शक्य झालेला आहे. माझ्या चॅनलद्वारे तुम्ही समाजाला, म्हणजे जे आमचे चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्यांना काय मेसेज देऊ शकता ह्या गेट टुगेदर बाबत? समृद्धीने, आनंदाने सगळ्यांना एकमेकांना मदत करून आयुष्य जगा. आणि गेट टुगेदरचे फायदे म्हणजे त्याचा काय मेसेज द्याल तुम्ही? काय वर्षभरातला एकदम हेक्टिक दिवसात एक दिवस आपण असं सगळं विसरून आनंदात राहतो.
हे आमचे दुसरे खास मित्र जे शाळेमध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थी होते हे सुद्धा. सर तुम्ही काय सांगू शकता? सर्वात आयुष्यातील सर्वात सुखी क्षण कुठला असेल तर हे एकत्र सर्व मित्र एकत्र भेटणं. हा तर मित्रांनो, जसं या मित्राने आमच्या सांगितल्याने तसं एकत्र येऊन जर आपण आयुष्य घालवलं तर त्या आयुष्याला अनेक रंग यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे असंच आपण प्रत्येक वर्षी भेटू. आणि हा चॅनलचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. विसू काय म्हणता बघू, तू काय सांगशील रे? आता काय बोलू शकत नाही साहेब. काय नाही, ते थकले ते बघा. तर झालेला आहे आता कार्यक्रम, तुम्ही बघू शकता. अंधार पडलेला आहे आणि हे पूर्ण घनदाट असं जंगल आहे चारी बाजून, तुम्ही पाहू शकता. आणि इथे गहू रेड्यांचा जास्त प्रमाणात वावर असतो. इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये गहू रेडे येऊ शकतात. त्याच्यामुळे आम्हाला आता 8 वाजलेले आहेत रात्रीचे. त्याच्यामुळे लवकरात लवकर घरी जाणं हे आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. काही मित्र आमचे 4 व्हीलर घेऊन आलेत, काही मित्र आमचे ट्रॅक्टर घेऊन आलेत, तर काही मित्र आमचे 2 व्हीलर घेऊन आले. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, इथं बघू शकता तुम्ही. इथं मोबाईल एकाचा हरवला आमच्या मित्राचा, तो शोधता होता मी. म्हणजे गेट टुगेदर करताना मित्र माझा मोबाईल कुठे हरवला त्यालाच माहित नाही, म्हणून आम्ही स्वतः शोध करतोय. गोपाळ नाव आहे आमच्या मित्राचं. भान हरपून नाचत होता. नाचण्याच्या नादात मोबाईल कुठे हरवला का माहीत, ती शोधाशोध चालले. आणि हे जंगल जे आहे ते चारी बाजून घनदाट असं जंगल आहे आणि इथे रानगव्यांचा जास्त वावर असतो या जंगलामध्ये. तरी एवढं मोठं रिस्क घेऊन आम्ही त्या मित्राचा मोबाईल शोधतो आहोत. हां, किती मोठी रिस्क आहे तुम्हीच पाहू शकता माझ्या मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकता. मला काही दाखवता येत नाही तुम्हाला. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता खाली. हे बघा, सगळीकडे शोधतोय. इथं कुत्र्यांचा सुद्धा वावर आहे. पण गव्हाचा जो वावर आहे या जंगलामध्ये खूप प्रमाणात गव्यांचा वावर आहे. कळपानी इथे गवे येत असतात. तुम्ही पाहू शकता. सगळं आपण शोधतोय पण इथं आम्हाला मोबाईल कुठेही दिसत नाही. तू पाहू शकता मित्र हो, तिकडे मित्र आहेत आमचे, मोबाईल शोधता येत. हे गोपाळ, समज जर फोन नाही लागला ना, तू उद्या सकाळी 7 वाजता उठो, येऊया इकडे. समजलास का? मला वाटतं हे गाडीतून कुठल्या तरी मोबाईल गेलाय तो. आम्ही मोबाईल शोधला पण तो मोबाईल भेटलेला नाही. मला वाटतं कुठल्या तरी गाडीतून गेलेला आहे, कारण 4-5 गाड्या होत्या. याच्याबरोबर हा मोबाईल जाऊ शकतो त्याचा. भेमान नाचत होता, भेमान. आता ट्रॅक्टरमध्ये सुद्धा शोधत आहोत आम्ही. पाहू शकता तुम्ही, हे मित्राचं ट्रॅक्टर आहे माझ्या. तिकडे बघ, वरती बघ, वरती बघ. नवीनच मोबाईल आहे त्याच्यामुळे खटाटोप चाललाय हा. आणि व्हाईट कॉलर होती बघ, तेच की जांभळं. हा ते मस्त नाम्याच कसं दिसत विचार. हे पण छान आहे रे, हे पण छान आहे. इमेज काय करावं उद्या. आपल्या मित्राकडे असला तर कुठे जात नाही. बस 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 बस, तू बस, चल बस, चल. हे लई बोल बच्चन ठोकतो हा. बघा मित्र आमचा, ठोक बस. ट्रॅक्टर चालू कर. हे जरा जागा तरी मोठी करायची, एका 2-2 माणसं बसणे एवढी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लाख लाख धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर मित्रांनो, परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसाठी भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टाटा.